जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे, जर तुम्हाला एखाद्याच्या मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंग जर ऑन करायचं असेल तर कशा पद्धतीतून करू शकता आणि कॉल फॉरवर्डिंग ऑन कसे करतात ते सुद्धा सांगणार आहे। फक्त याचा चुकीचा वापर अजिबात करू नका। एकदम छोटा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्स नक्की करा की तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग विषयी माहिती होती का नाही। जसं की मी कॉल फॉरवर्डिंग बंद कसे करायचे याच्यावर पण व्हिडिओ अपलोड केला, जर बघितला नसेल तर नक्की बघू शकता। जसं की तुम्हाला कोणाचं कॉल फॉरवर्डिंग करायचं आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि का करायचं ते सुद्धा सांगा। सगळ्यात पहिले सांगतो, तुम्हाला ज्याचं कॉल फॉरवर्डिंग करायचं आहे त्याचा मोबाईल एक 5 ते 10 मिनिटांसाठी घ्यायचा आहे आणि ते डायल पॅडमध्ये जायचं आहे आणि येथे तुम्हाला बघू शकता हा जी की कोड मी सांगितलं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, हा कोड सगळ्यात पहिले टाकून घ्यायचा आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग करायचा आहे त्याचा अशा पद्धतीने मोबाईल नंबर टाकायचा आहे, लास्टला हॅश इथे दाबायचा आहे आणि त्यानंतर इथून तुम्हाला कॉलवरती क्लिक करायचं आहे। कॉलवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जी की बघू शकता इथे कोड बघू शकता, इथे बघू शकता जी की कॉल फॉरवर्डिंग आहे ती सक्सेसफुली होणार आहे। आता माझ्या नंबर नसल्यामुळे मी स्वतःचा नंबर टाकला होता, त्यामुळे अशा पद्धतीने आलाय। तुम्ही जर एखाद्या इथे व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकला की तुम्हाला इथे सक्सेसफुली म्हणून लिहिलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं कॉल फॉरवर्डिंग आहे ते ऑन होणार आहे। तुम्ही काय करू शकता, एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग जर करायचं असेल तर त्याचा मोबाईल घ्यायचा, त्यानंतर तो कोड पहिला टाकायचा, त्यानंतर तुमचा मोबाईल टाकायचा आणि लास्टला हॅश दाबून इथून तुम्हाला तो नंबर आहे तेव्हा कॉल करून घ्यायचा। त्यानंतर तुम्हाला इथं अशा पद्धतीने प्रॉब्लेम म्हणजे जी की कोड येईल एक अशा पद्धतीने लिहून येईल डायरेक्ट की तुमचं कॉल फॉरवर्डिंग आहे ते ऑन झालेलं आहे आणि ज्यावेळेस ह्या व्यक्तीला कॉल येईल त्यावेळेस तुम्ही सुद्धा तो कॉल त्याचा काय बोलतोय काय ना सगळं तुम्ही डिटेल्स आहे ती माहिती करून घेऊ शकता। फक्त चुकीचा वापर अजिबात करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। एकदम छोटा व्हिडिओ होता त्यामुळे शेअर नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।